हे बघा, सध्या आहे ना सर्वांना हॅपी न्यू इयरचे मेसेज येतील. मेसेजमध्ये ना तुम्हाला काही लोक लिंक पाठवतील की तुम्हाला गिफ्ट व्हाउचर वगैरे पाठवलंय, तर कृपया त्याला क्लिक करू नका. काही ठिकाणी ते लिंकला क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या फोनमध्ये एपीके फाईल डाउनलोड होता, किंवा काही की मुलं असं पाठवता की हॅपी न्यू इयर गिफ्ट फॉर यू आणि खाली एपीके फाईल देतात. ती फाईल इन्स्टॉल झाल्याच्या नंतर मोबाईलचा ऍक्सेस जातो, बँक अकाउंट रिकामं होतं, सोबतच तुमचा फोटो गॅलरीचा ऍक्सेस पण जातो, तुमचे सेन्सिटिव्ह फोटो वगैरे व्हायरल होऊ शकतात. त्यामुळे काळजी घ्या. आता याच्यामध्ये ना सर्वात महत्त्वाचं काय माहिती का, काही हॅकर्स लोकांची टीम आहे याच्यामध्ये. जसं की +92 ने जर मेसेज आला तर ते पाकिस्तानचा मेसेज असतो. जर तुम्हाला 880 ने जर मेसेज आला तर तो बांगलादेशचा मेसेज आहे. जर तुम्हाला +86 ने मेसेज आला तर तो चायना मधला मेसेज आहे. जर तुम्हाला +855 ने मेसेज आला तर तो कंबोडिया देशाचा मेसेज आहे. यांच्याकडे ना म्हणजे हॅकर्स लोकांची टीम बसलेल्या असतात रिकामे स्कॅम करण्यासाठी, यांना पैसे कमवण्यासाठी. काय करतात, हे हॅपी न्यू इयरचा मेसेज पाठवत बसतात सगळ्यांना, आणि हा स्कॅम जवळपास आता 10-15 दिवस आरामशीर चालतो. कारण की जर तुम्हाला आज एखादा मेसेज आला, तुम्ही लगेच ओपन नाही करून बघत, कोणी उद्या परवा 2-3 दिवसांनी पण ओपन करून बघतात. त्याच्यामुळं त्या मेसेजला क्लिक करू नका कृपया, लिंक बिंकला क्लिक करू नका. आणि महत्वाचं काय माहिती का, जर तुम्ही एखाद्याला हॅपी न्यू इयर म्हणले तरच त्याचं न्यू इयर हॅपी होणार आहे. आणि जर का कधी तुम्हाला कोणतरी मेसेज केला तरच तुम्ही पोटभर जेवणार आहे असं काही नाही. त्याच्यामुळे ना तुमच्या आसपास जे तुमच्या आयुष्यातले इम्पॉर्टंट लोक आहेत त्यांच्यासोबत तुम्ही टाइम स्पेंड करता, ते सर्वात महत्वाचं आहे. मोबाईलवरती हॅपी न्यू इयर म्हणलंच पाहिजे याची काहीही गरज नाही. त्याच्यामुळं 1000-2000 मेसेज कोण रिप्लाय करत बसतं, ते पण एक महत्वाचं आहे. त्याच्यामुळे काय करा, हे स्कॅम बिम पासून वाचा. हा व्हिडिओ शेअर करा सर्वांसोबत, म्हणजे स्कॅम होण्यापासून वाचवा त्यांना. आणि सह्याद्रीला फॉलो करायला विसरू नका.